आणि मग तो जो राग आहे ना तो इतका वाढता, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, त्यातून क्रोध निर्माण होतो. आणि हा क्रोध एकदा निर्माण झाला की मग सगळा सत्यानाश कसा होतो ते पुढे सांगितलं. क्रोधात भवती संमोह. तुला राग आला की तुझ्या मनावर संमोहन तयार होतं. क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रम. एकदा संमोहन झालं की तुझ्या स्मृतीचा विभ्रम झालाच म्हणून समज. तू विसरून जातो तू कोण आहेस आणि हे कोण आहेत, हे सगळं विसरायला होतं. तुझ्या स्मृतीचा विभ्रम होतो. आणि मग त्याच्यानंतर स्मृती विभ्रम, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश. तुला एकदा स्मृतीभ्रंश झाला की तुझा बुद्धिनाश झाला म्हणून समज. बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धिनाश झाला की तुझे प्राण गेले म्हणून समज. तू जिवंत असूनही मेल्यासारखं जगशील. कारण कारण तू ठिकाण्यावरच नाही आहेस. तुझा क्रोध म्हणजे नेमकं काय तर तुझ्या अंतर्मनाची ती सुसुप्ती आहे. तू जागा नाही आहेस त्यावेळेस. आपण राग करतो त्यावेळेस आपल्याला कुठं लक्षात राहतं आपण काय करतोय. आपण भडाभडा भडाभडा बोलून जातो आणि मग 5 मिनिटांनी अरे सासूबाई होते आपण असं कसं बोललो. नंतर उपरती होते. नंतर उपरती होऊन उपयोग काहीच नसतो, कारण बाण सगळे सुटून गेलेले असतात. आपलं अंतर्मन, आपलं सबकॉन्शियस माइंड त्यावेळेस अनकॉन्शियस झालेलं असतं. कॉन्शियसनेस लेव्हल आपली कमी जाते, कारण ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली आहे म्हणून कॉन्शियसनेस लेव्हल उतरली. याच्या पुढे राग यायला लागला ना की लगेच ताट बसायचं. योग विद्या धाम 5 वेळा करा, लगेच राग शांत होतो. करून पहा, चमत्कार घडेल. मी केलं माझ्या आयुष्यात. मला हिटलर म्हणायचे हो लोक. भयानक होतो मी, इतका चिडचिड करायचो. सकाळी माझ्या केबिन मध्ये यायला पहिला बळी कोण? लोक एक तुझा अधिक जाण, तुझा आधी असं सांगायचं. मला माहितच नव्हतं आपल्याविषयी अशा रिॲक्शन्स आहेत आपल्या लोकांमध्ये. हे तर नंतर गीता बिता माझ्या जीवनात आली त्याच्यानंतर माझा थोडा क्रोध वगैरे, कारण क्रोध संयमित करावाच लागेल ना. त्याने तर पुढं सांगितलं एका अध्यायामध्ये, नरकाचे 3 दरवाजे आहेत. त्रिविधन नरकस्येदं द्वारन, नरकाची 3 द्वार आहेत. त्रिविधन नरकस्येदं द्वारन नाशनमात्मनः, मारून टाकतील तुला, नाश करून टाकतील तुझा. नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. काम क्रोध आणि लोभ हे 3 ते दरवाजे आहेत. तू तिथं गेला की त्या दरवाजात उभा राहिला की नरकाच्याच दरवाजात उभा राहशील. सकाळीच हा श्लोक पाहिला, पाठ केला. आणि त्याच दिवशी आमच्या एका मित्राचे वडील वगैरे गेले. मी त्यांना संध्याकाळी बसायला गेलो भेटायला त्यांना. तिथं ते गरुड पुराण चाललं होतं. आता अशा प्रसंगी काहीच करता येत नाही आपल्याला. आत गेलो नेमकं ते चालू होतं. मला बाहेरून कळालं असतं तर मी लगेच युटर्न मारला असता, पण ते चालू होतं. गपचूप जाऊन सोफ्यावर बसलो तर बसल्या बसल्या ऐकू येतच ना काय चाललंय. तर ते पंडितजी गरुड पुराण सांगत होते. त्यात त्या वैतरणी नदीतून तो आत्मा असा ओढत खेचत नेला, त्या पापी दुष्ट आत्म्याचा आत्मा असा ओढत ओढत नेला. पर ती वैतरणी नदी म्हणजे काय साधी नाही हो, काय ते काय पाण्याची नदी नाही आहे. ती मलमूत्राची नदी आहे. त्याच्यात पू आहे, घाण आहे, शेंबूड आहे, सगळं घाण. त्याच्यातून ओढत ओढत तुम्हाला नेतात. इतकी किळस आली त्या ऐकताना मला की असलं काही असतं का. आणि मग त्या नरकाच्या दरवाज्यावर उभं केलं. आणि तिथं तो 2 काळे कभिन्न यमदूत हातात तळपत्या तलवारी घेऊनच उभे होते. आलास ये, वाटच पाहत होतो आम्ही तुझी, आणि खचकन शिरच्छेद. म्हटलं काय लॉजिकच नाही हो. मेला ना माणूस, जाळून टाकलं त्याला सकाळीच. आता याचं कुठं डोकं तरी शिल्लक आहे काय? तर काय डोकं काय कापलं. आणि मग एकानं त्याचं डोकं असं हातात धरलं, झिंज्या धरल्या त्याच्या, आणि असा मुंडका हलवत हलवत, आणि एकानं धड नाचवत नाचवत आत नेलं. आणि आतमध्ये गेल्यानंतर उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं आणि त्याचे पकोडे तयार केले. काय याला काहीच अर्थ नाही हो. पण माझ्या डोक्यात भिरभिरा फिरायला लागला त्या दिवशी. बरं सकाळी हे वाचलं होतं मी, आणि मी तिकडे आहे हे मला माहित होतं की आपण तिथे उभेच आहे दरवाजात. आणि दरवाजात उभा असणाऱ्यांचं हे असं होतं हे त्या पंडितजींनी सांगितल्यावर माझी झोपच उडाली. मग माझ्या डोक्यात तीच चक्र चालली होती. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे मेल्यानंतरच नाही बोलत आहेत. हे जिवंत असताना जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो ना तेव्हा तेव्हा हे घडलेलं असतं. आपला शिरच्छेद झालेलाच असतो, कारण आपण आपला विवेक विसरून गेलेलो असतो. आपलं डोकं ठिकाण्यावरच नसतं. डोकं ठिकाण्यावर नाही म्हणजे शिरच्छेदच आहे ना. आणि मग उकळत्या तेलाची कढई,
ती बाहेर नाहीये, आतमध्ये आहे. रक्त उसळायला लागतं त्या रागात, आणि ते उसळतं रक्त. आरशात पाहावं हो, तुमचा पकोडा झालेलं तोंड तुम्हाला लगेच पाहायला मिळेल, लालबुंद झालेलं असतं. इथंच पकोडा आहे, इथंच नरक आहे. आणि त्यामुळे हे खोटं नाही, आणि त्याच्यामुळे याच्यावर तुम्हाला संयमन करावंच लागेल. हा प्रत्याहार आहे, यातून पुढे जावं लागेल आपल्याला. नाहीतर क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. हे घडणार आहे. हे घडू नये म्हणून काय करायचं? आपल्या परिस्थिती जर आपल्याला सुधरवायची असेल तर आपल्याला आपली मनस्थिती आधी नीट करावी लागते. आणि मनस्थिती जर नीट ठेवायची असेल तर आपल्याला आपली आत्मस्थिती नीट करावी लागते. आत्मस्थिती नीट झाली की मनस्थिती नीट होते, मनस्थिती नीट झाली की परिस्थिती सुधारते. हा क्रम जर लक्षात ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की कृष्णानं सांगितलं त्याला पुढे जाऊन, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. तो आतमधून प्रसन्न व्हायला शिक. प्रसाद तुझ्यातला वाहता कर. तुझ्या आतून प्रेमाचा तो झरा खळखळला पाहिजे, तुझ्या आतून आनंदाचा तो झरा वाहता झाला पाहिजे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. सगळ्या दुःखांची हानी करणारा जर काही इलाज असेल तर तो इलाज तुझ्या आतमध्येच आहे. तुझ्या आतली आनंदाची ती गंगा वाहती कर. तिथं कुंभस्नान कर. उगीच गर्दीत मरू नको, इथंच कर. आतमध्ये उतर, ही गंगा प्रवाहित कर. ही गंगा प्रवाहित झाली की ते सगळे राग, लोभ, काम, क्रोध, सगळी पाप नष्ट होतील. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु. तुमचं चित्त एकदा प्रसन्न झालं की तुमची बुद्धी प्रतिष्ठित झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची बुद्धी प्रतिष्ठित होईल. काय अप्रतिम श्लोक आहे. आम्ही दिवसभर वैतागलेलेच राहायला शिकलोय. जन्माला येताना माणसं रडत रडत जन्माला येतात, नंतर हळूहळू हसायला शिकतात. पण काही काही असे असतात की ते शिकतच नाहीत हसायला, ते रडतच राहतात. मरेपर्यंत रडगाणं चालूच. काही थोडं दुखलं की अहो काय सांगायचं. त्यांना विचारणं कसे तुम्ही, काय प्रारब्धाचे भोग. कशाला सांगताय तुमचं दुःख? नोबडी इज इंटरेस्टेड यार. कोणाला इंटरेस्ट नाही तुमचं दुःख ऐकून घ्यायला. स्टॉप टेलिंग इट. कोणी विचारलं ना कसं काय, बरं त्याला तुमचं दुखतं हे सांगून तो काय तुम्हाला औषधं देणार लिहून? काही देणार नाही. तो डॉक्टर नाही, काही नाही. कशाला त्याला सांगायचं ज्याचा काही संबंध नाही या विषयाशी? त्याला उगीच सांगून उपयोग काय? आशांना असं सांगा, काय एकदम मस्त आहे, काय आता 75 चालू आहे, किरकोळ कारकोळ राहत, त्यात काय फरक नाही पडत त्याच्याने, मी मस्त आहे, हे सांगता आलं पाहिजे. आणि मी पाहिली तशी माणसं जरा झरझर होऊन पलंगावर आडवी असतात, पण तरी देखील प्रसन्नतेचा झरा खळाळत राहतो. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत राहतो. समत्व त्यांच्या जीवनात रगोरग भरलेलं असतं. काही गीता शिकलेले नाही, काही 5वी 6वी पण शिकलेले नाही, अशा म्हाताऱ्या बाया मी पाहिलेल्या आहेत की ज्या अशा पद्धतीनं खरोखर कमालीचं समत्वाचं जीवन जगतात. आणि तो समत्व म्हणजेच योग आहे. योग म्हणजे आसन म्हणजे पाय वर करा, हात वर करा, हे फार किरकोळ आहे, ते तेवढ्या पुरतच. पण खरा योग तो आहे जिथे तुम्ही प्रसन्नतेचा शिडकावा करायला लागता. ती अत्तरदानी घेऊन जाता. योगविद्या धाम मध्ये आलाय ना आज या योगविद्या धाम मधून ही अत्तरदानी आपल्या हृदयात घेऊन जायची. आणि गेल्यानंतर आजपासून शिडकावा सुरू करायचा. संध्याकाळी गेल्यानंतर प्रत्येक नवऱ्यानं आपल्या बायकोला म्हणायचं, आज काय छान स्वयंपाक केलास ग. मीठ नसलं तरी म्हणायचं पक्क. एवढं लक्षात ठेवा. आनंदाचा झरा खळाळता करा. आपले दुःख सांगणं बंद करा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. हे ज्या दिवशी जमेल त्या दिवशी धारणा जमायला लागतील तुम्हाला. या धारणा म्हणजे काय असतं? आम्ही म्हणतो आम्ही ध्यान धारणा करतो. अहो धारणा ध्यान करतो, धारणा आधी मग ध्यान असतं. आधी ध्यान कसलं करताय? आधी धारणा करावी लागते. धारणा या शब्दाचा साधा सुद्धा अर्थ तुम्हाला सांगतो. धारणा हे धरायचंय. आता काय धरायचंय? ताठ बसायचंय, मी हलणार नाही. त्या चायनामध्ये एक विपश्यनेचं केंद्र आहे. कुठे आहे ते? मच्छी बाजारात, अगदी मधोमध मच्छी बाजारामध्ये. एवढ्या भुनभुन 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 माशा भिनभन करत असतात. आतमध्ये घुसतात. ध्यानाला बसलं की इथं बस, इथं बस, इथं बस. आणि त्यांनी सांगितलेलं असतं काही झालं तरी हालचाल करायची नाही. माशी इथं बसली तरी शांत बसायचं. सुनबाईंनी काही बोललं, शांत बसायचं.
काय प्रतिक्रियाच नाही द्यायची. प्रेक्षक धारणा आहे, ही धारणा आहे. ह्याची सुरुवात सुनबाईंपासूनच करावी लागते आपल्याला. बोलली तर बोलली, काय तर फरक पडतो. मस्त स्माइल करायचं. स्माइल, तुमच्या आतला प्रसन्नतेचा झरा तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे. म्हणून कृष्णाचा एकही फोटो रडका नाहीये. अख्खं ते युद्ध उभं राहिलं आणि हा मटकन खाली बसला अर्जुन, तरी कृष्ण हसतोय. बरं, गीतेत म्हटलंय तसं. शिव्या घातल्या त्याने कृष्णाला, अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये. मला वाटलं चिडलाय बहुतेक, पण नंतर पुढे तो संजय बोलायला लागतो. आणि तो संजय म्हणजे माझं नाव तिकडे आहे, मला आनंद झाला त्याचा की आपला आहे काहीतरी इकडं. तर तो संजय म्हणाला की मी पाहतोय कृष्णाला, हे सगळं बोलतोय, तो शिव्या घालतोय. त्या अर्जुनाला नपुंसक म्हटला. क्लैब्यम मास्मक गमः पार्थ, क्लैब्य म्हटला, नपुंसक म्हटला. पण तरी सुद्धा कृष्ण हसतोय. प्रहसन्निव भारत सेनयोर भयोर मध्ये विशीदंत मिदम वचः. अरे हा हसत हसत बोललाय सगळं. आपल्याला जमेल का हे? एखादी गोष्ट, नाराजी आपल्याला प्रकट करायची आहे, पण ती स्माइलिंग फेसने, हसत हसत. तुम्ही ज्या क्षणी एखादा दोष हसत हसत सांगताना, त्या क्षणी तुमच्या मित्राला, तुमच्या जवळच्या नात्याला त्याचं वाईट नाही वाटत. त्यामुळे अर्जुनाला नपुंसक म्हटलं तरी अर्जुनाला वाईट वाटलेलं नाही आहे, कारण तो हसत हसत म्हणालाय. अर्थच बदलून जातो लगेच. फक्त हसणं कुच्छित नसावं, एवढं ध्यानात ठेवा. नाहीतर आता हसायला सांगितलंय ना, आता मी हसतच बोलणार, असं नाही. आपल्याला तो